प्राजक्ता, सध्या बिग बॉस मराठीतून नुकतंच तुझं एक्झिट झालंय, काय सांगशील? काय सांगू, छान वाटतंय, वाईटही वाटतंय, दोन्ही मिक्स फिलिंग्स आहे. वाईट ह्याच्यासाठी वाटतंय की एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढं लोक निघेल. छान ह्याच्यासाठीच वाटतं की माझ्या लोकांना मला भेटता आलं, मनसोक्त झोपायला मिळते, मनसोक्त खायला मिळते, म्हणून छान वाटतंय. घरातील आवडती व्यक्ती कोण तुझी? आता जे आहेत त्यापैकी सागर दादा. करण आणि तुझं जे नातं होतं त्याच्यावर वेगवेगळ्या चर्चा झाल्या होत्या. मैत्री की मैत्रीच्या थोडं पुढे ते नातं आहे, काय नेमकं? एक प्युअर बॉन्ड मैत्रीचा आहे आणि खूप नॅचरल तो कनेक्शन झालाय आमचं मैत्रीसाठी, तेच आहे आणि तेवढंच राहणार. घरात ट्रॉफी डिझर्विंग कोण आहे, विनर कोण आहे तुझ्या दृष्टीने? मला आत्ता सांगता येणार नाही. घरातला असा सदस्य जो तुझ्या आधी बाहेर पडायला हवा होता पण तो अजूनही सर्व्हाइव्ह करतोय घरात? दीपालीताई, प्रभू, संस्कृती, रेवा, ह्याच्यापैकी कोणतं? घरात सर्वात जास्त फेक कोण वाटतं, गेम खेळताना किंवा इतर वेळेस वावरताना? प्रिटेन्शियस आहेत काही लोक जे गेमसाठी पर्सनॅलिटी चेंज करून राहत आहेत, त्यापैकी आहेत ऑलमोस्ट सगळंच काटा ग्रुप. टॉप 5 तुझ्या नजरेत कोण आहेत सध्या? राखी, त्यानंतर विशाल, त्यानंतर काय म्हणतात अनुश्री, तन्वी, आरवी पैकी कोणी, आणि सागर दादाही असावा अशी इच्छा आहे. कोण जिंकू नये आणि कोण जिंकावं असं तुला काही वाटतं का सध्या तरी? असं काही नाहीये. काय सांगशील तुझ्या प्रेक्षकांना दादा आता? खूप खूप आभार तुमचे, खरंच खूप खूप आभार तुमच्या प्रेमासाठी, तुमच्या व्होट्ससाठी, तुमच्या आशीर्वादासाठी आणि मला समजून घेण्यासाठी. खूप सारं प्रेम तुम्हाला पोहोचवते या मेसेजच्या थ्रू, या व्हिडिओच्या थ्रू, आणि अगेन खूप खूप आभार.